आपण जो उदंड प्रतिसाद या महानाट्याला देतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेण्यासाठी आपण प्रत्येक जण आवर्जून वेळ काढून या महानाट्याचा अनुभव घेण्यासाठी येतात। त्याबद्दल तुम्हा प्रत्येकाचं मनापासून आभार मानतो। आणि खरं तर अनेकदा माध्यमातून ऐकायला मिळतं की खासदार अभिनेते आहेत, पण प्रामाणिकपणे हा प्रश्न पडतो तुमचा हा प्रतिसाद बघितल्यानंतर की छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाला जर कोणाचा आक्षेप असेल तर त्या आक्षेप घेणाऱ्यांना लखला बसो हा इतिहास पोहोचवण्याचं काम हे शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही हा तुम्हा प्रत्येकाला ही ग्वाही देतो। आणि हा तुमचा प्रतिसाद बघितल्यानंतर खरं तर 2019 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या युवकाला थेट देशाच्या संसदेत पाठवलं। आणि आपण संसदेत काम करत असताना आपण प्रत्येकाला हे पाहिलं असेल की शिवछत्रपतींच्या विचारांना अनुसरून सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य तरुणासाठी माझ्या माता भगिनीसाठी माझ्या नागरिकांसाठी मग तो कांद्याचा प्रश्न असेल तो पुणे नाशिक हायवेच्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल तो रेड झोनचा प्रश्न असेल तो बिबट्याचा प्रश्न असेल तो महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवण्याचा प्रश्न असेल या प्रत्येक प्रश्नासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। कारण आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी संसदेच्या त्या कार्पेटवर पाऊल ठेवताना पहिल्यांदा सांगितलं होतं की आपण या कार्पेटवर पाऊल ठेवण्याचं भाग्य 140 कोटी भारतीयांपैकी फक्त 545 जणांना मिळतं। आणि हे भाग्य तुला मिळतंय याचं कारण शिरूर लोकसभा मतदारसंघानं त्या मायबाप मतदारांनी तुझ्यावर टाकलेला विश्वास आणि म्हणूनच 3 वेळा मिळालेला संसदरत्न पुरस्कार हा माझा नाही हा तुमच्या प्रत्येकाचा पुरस्कार आहे। आणि यापुढेही कबूल देतो मी अगदी तुमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे। माझा ना कुठला कारखाना आहे ना कुठली शिक्षण संस्था आहे ना माझी कुठली परदेशात कंपनी आहे ना माझी सूट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय। शिवपुत्राचे चरित्र सांगतो हर 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 नाद करतो सह्याद्रीच्या गिरिशिखरांवर भोळा शंभू राम नांदतो। ओम नमो गणनायका
जन्मलेला काळ्या कातळाचा हा प्रदीप महाराष्ट्राचा ध्वज होता भगवा. सहस्रावधींचा इतिहास सांगत तो तेजानं झळकत होता. या भूमीवर महाराष्ट्र भवानीनं रणयज्ञच मानला होता. या यज्ञकुंडातून शिवशलाका प्रखर तेजानं तळपली. अगदी टाकोटाक पुरंदरावर दाखल झाला. आपण नेहमी म्हणत आहात या भोसले कुळावर सांब सदाशिवाची स्वराज्य मंदिराचा हे कळस सरती लावू साहेब. शंभूराजे हळूहळू मोठे होत होते. जिजाऊसाहेब शंभूराजांतच रमून आले. पुरंदरावर सर्व काही आनंदात चालू होतो. पण सईबाईंच्या अवेळी मृत्यूनं हा राजांचा मायचं छत्र खात त्याच दरम्यान स्वराज्य अफजलखान आणि शाहजहान नावाची मार येऊन धडकली. स्वराज्यावरच्या अफजलखान नावाचा धर्मांत सर्वाचा विळखा तोडण्यासाठी महाराष्ट्र तिकडे आजच्या अधिकाऱ्या सुवर्णबाई साहेब, माजी पंडित आणि गुमाजी बाबा माणसं यांच्या मागे शंभूराजे युद्धशास्त्राचे आणि राज्यकारभाराचे प्रशिक्षण घेत होते. प्रतिपदेची चंद्रकोर हळूहळू वाढू लागली. ज्ञान प्रकाश हळू पाडू लागली. एक हाती तलवार, दुसऱ्या हाती लेखणी. माझी पंडित करीत शिक्षणाची आखाणी. एक हात तलवार चालविण्याला दिलं वाघाचं बळ. दांडपट्टा शिकवी शंभूला हो माझी मान सांभाळा. हो माझी मान सांभाळा. हो माझी मान सांभाळा. राजांची खुर्चला घोडी मुलुगीसाठी दौडू लागली. सुरत शहर बदसुरत झालं. तोच एक भयंकर खबर आहे. शिवाजी राजांचे आवाज आहे शहाजी राजे. शिवाजी स्वराज्य पंढरी डोळ्यात साठवून नेत्र मिटते झाले. पडल्या घराच्या नागारखान्यावरचं निशाण गावना अगदी तसंच राजांचं राजेपण क्षणात उतरले गेले. राजगडच्या रावळ्यातले देव शंभूराजांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकताच राजांच्या राजकारणी देहातील आबासाहेब पोहरून उठले आणि त्यांच्या सतेज डोळ्यांसमोर शृंगारपूर उभं ठाकलं. भोसले शिर्के रक्तसंबंध जोडले गेले. राजगडावर शंभूराजांच्या शुभमंडळाची धांदल उडाली. शिर्क्यांचं एक कन्यारत्न शंभूराजांच्या शिरपेचा साजगण सोलावलं. शिर्क्यांची राजाऊ राज्याच्या गोकुळात यशोदा म्हणून नाव ओलांडली झाली. शंभूराजांच्या लग्नाचा गोंधळ मांडला गेला. चौक सरला
गनिमांच्या छावणीवर औरंगशाहच्या उसन्या मनसबेचा स्वीकार करण्यासाठी श्रींच्या राज्यासाठी जमानत म्हणून सह्याद्रीच्या शिवसिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरता झाला पहिल्या राजकीय धावणीसाठी। मुजरा दादाजी, घने खम्मा कुंवर शंभूरा, आइए आइए बिराजी। ये है सल्तनत मुगलिया के नेक जंग बहादुर दिलेर खान। ये है शाही भिलखाने का हाथी अनवर। आला हजरत ने आपको नजर किया है। आप मुगल दरबार के सबसे कम उम्र के 50,000 सरदार जो हैं। क्यों कुंवर, हाथी पसंद आयो? दादाजी, ते बिचारे मुके जनावर आम्हासच काय, ते कोणालाही पसंत येईल। क्यों शंभू राजे, इतना बड़ा शाही हाथी कैसे ले जाओगे? उठा के? खान साहेब, झुलत डुलत का होईना तुमचं हे जनावर चालतं, ते नेणं खूप सोपं, पण याद राखा आमच्या आबासाहेबांनी दिलेले बुलंद पहाडी गडकोट चालत नाही, ते नेणं महाकठीण। आमच्या सह्याद्रीच्या वाटेला जाऊ नका खान साहेब, कारण या सह्याद्रीच्या कुशीत आणि दऱ्याखोऱ्यांच्या मुशीत फक्त मराठे आणि वाघच उपजतात। आता पुन्हा आगळीत कराल तर तो क्या शंभू राजे? वक्त आल्यावर सांगू। चला नेताजी का, येतो आम्ही दादाजी। मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ, वारकऱ्यांचे काळ। मोगली सल्तनीत निघाले वारकऱ्यांचे काळ, वारकऱ्यांचे अल्लाह ताला की मेहर से हमारी सब मुरादें पूरी हो। जाफर खान, इस खुशी के मौके पर तख्त के वफादारों को खिल्लत तस्कीन की जाए। तलवारींच्या पहाऱ्यात राजे नगर काही देत पडली, पण राजांचा प्राण, जिजाऊंची जान आणि महाराजांची शान शंभूराजे दरबारात रामसिंहासमेत हजेरी लावत होते। आग्र्याच्या हरक रस्त्याचे रेखाटन करीत होते। ते फक्त स्वराज्यात सही सलामत वापस जाण्याच्या वाटात उन्हाळ्यासाठी। वयात ज्याने विश्व फिरून पाहिले आणि दुःखाचे अश्रू, दुःखाचे हे अश्रू आता आनंदाचे झाले। पटू वेश परिधान करोनी संभाजी गडावर आले, संभाजी गडावर आले, संभाजी शंभूराजांच्या कार्यकर्तृत्वावर महाराज निहायत खुश होते। माजी पंडित म्हणजे कवी केलं यांच्या आणि आता आलो आहोत ते स्वपराक्रमासाठी, शिवपुत्राचं कर्तृत्व आणि मराठ्यांच्या मनगटातली रग दाखवण्यासाठी। आम्ही दोस्ताना चाहतो आहोत खान साहेब। कबूल है शंभू जी, हमें आपका दोस्ताना बिल्कुल कबूल है, लेकिन हम आपके शमशेर का तेज देखना चाहते हैं। हम चाहते हैं आप भोपालगढ़ पर मुगली परचम कायम करें। भोपाळगड? भोपाळगड म्हणजे स्वराज्यावर हमला? नाही खान साहेब, आमच्याकडून हे होणे नाही। जर आमच्या तलवारीची चमक पाहायची असेल तर तुमच्या साथीनं आदिलशाही मुलूक तोडून मुघलशाहीला जोडतो, पण नहीं शंभू जी,